नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एम डी सदावर्ते, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, ग्रीन प्लॅन्ट बायो प्रोडक्ट. मी गेल्या 15 वर्षापासून सेंद्रिय शेती या विषयावर असंख्य शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आलेलो आहोत. माझा शेतकरी बांधवांना असं एक नम्र निवेदन आहे की सेंद्रिय शेती ही काळाची गरज या विषयावर आपण थोडी चर्चा केली तर आपण बघतोय की आज आपला शेतकरी मित्र हा सर्व ठिकाणी शेतीतलं पीक काढल्यानंतर त्या शेतीमध्ये तो उरलेला कचरा असतो किंवा ते काय जे कंपोस्ट खत आपण ज्याला म्हणतो ते जाळून टाकण्याचा प्रयत्न आपला शेतकरी बांधव करत आहे. त्याच्या त्या वागण्यामुळं किंवा त्याच्या त्या अज्ञानपणामुळं आपल्या शेतामधील जे काय ह्युमस, कंपोस्ट, जे काय बॅक्टेरिया यांना लागणारं खाद्य हे सर्व आपला शेतकरी बांधव आज या माध्यमातून नष्ट करत आहे. मग तुमच्या शेतामध्ये गव्हाची पेरणी केलेली असते, तुमच्या शेतामध्ये तुरीच्या तूर पेरलेले असते, कुठं हरभरा पेरलेला असतो, तर हे जे काय आपण किंवा धुऱ्या बांधावरती जे काय गवत वगैरे असते तर आपला शेतकरी बांधव या सर्व गोष्टीला माचीची काडी लावून हे नष्ट करून टाकतो. तर हा त्या शेतकऱ्याचा जो काय अज्ञानपणा आहे की आपल्याला जमिनीमध्ये आपण कितीही त्या काडी कचऱ्याची विल्हेवाट लावली तरीसुद्धा आपल्या शेतामध्ये तण मात्र कमी होत नाही. आणि हा सर्व गोष्टी शेतकरी फक्त तणासाठी करतो, परंतु शेतकऱ्याचं तण हे कधी कमी झालेलं नाही. तर याचा जर आपण अभ्यास केला तर शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीमुळं जे होणारे फायदे आहेत त्याचा जर आपण आज अभ्यास केला तर शेतकरी मित्रांना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही तुमच्या शेतामधील काडी कचरा हा जाळण्याऐवजी जर तुम्ही तो एखाद्या ठिकाणी खड्डा करून त्याच्यामध्ये जर ते सर्व काडी कचरा जमा केला तर त्याच्यापासून आपण एक चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत तयार करू शकतो. किंवा तो नांगरणीमध्ये दाबून आपण त्याच्या जर कुजवण्याची प्रक्रिया केली तर तिथून आपण एक चांगल्या प्रकारे एक बॅक्टेरियाचं खाद्य तयार होऊ शकते, त्या ह्युमस आपण म्हणतो, आणि तिथून आपल्या जमिनीची उपजाऊ क्षमतासुद्धा वाढत चालते. दुसरा मुद्दा असा आहे की आपण शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडं वळण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला खूप कमी आहे. कारण की इथं सरकार असेल, म्हणजे गव्हर्नमेंट कर्मचारी असतील, सरकार किंवा प्रत्येकजणची इच्छा आहे की बाबा आपल्याला सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु जर याचा आपण अभ्यास केला तर आपला शेतकरी वर्ग मात्र हा रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही असं म्हणूनच वागतो आहे. सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही म्हणतो आणि रासायनिक शेती केल्याशिवाय राहत नाही. तर मी ग्रीन प्लॅन्ट बायो प्रोडक्टच्या माध्यमातून आजपर्यंत जे काय काम केलं, असंख्य शेतकऱ्याला आपण तिथं समाधानी केलं, त्यांच्या जमिनीचा pH मेंटेन केला, CN रेशो मेंटेन केला, त्यांच्या जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन वाढवून दिला. तर कुठंतरी आपण या विषयावरती विचार केला पाहिजे की आपलं उत्पादन घटते, खर्च वाढतो आहे, आरोग्यामध्ये जी काही म्हणजे आपल्यामध्ये येणाऱ्या जे आरोग्याच्या ज्या समस्या येतात ह्या सर्व गोष्टीवर जर आपल्याला पर्याय म्हणून जर काही पर्याय काढायचा असेल तर एकमेव अशी गोष्ट आहे की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती ही जी काही काळाची गरज निर्माण झालेली आहे याचा खरोखर प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला पाहिजे. जर आपण याचा विचार नाही केला तर आपण बघतो आहे की आपल्याकडं घरामधला प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या बिमारीनं ग्रस्त आहे. आता त्याला जर त्या बिमारीतून मुक्त करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे काय की त्याचं जे खाद्य आहे ते आपण त्याला विषमुक्त खाद्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजे रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त खाद्य हे आपण केव्हा करू शकतो जर आपण शेतीमधलं रसायन कमी केलं तर करू शकतो. राहिला प्रश्न शेतकऱ्याचा की बाबा शेती करताना जर आपण सेंद्रिय शेती केली तर उत्पादनामध्ये बऱ्यापैकी घट येते. हा जो काही तुमच्या मनामध्ये काही म्हणजे जो भ्रम निर्माण झालेला आहे तर हा चुकीचा आहे. आपल्याला कुठल्याही पद्धतीनं एकदम आपल्याला रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती करायची नाही आहे. कारण आम्ही वारंवार शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही पहिल्या वर्षी 50%मध्ये, दुसऱ्या वर्षी 75-25%मध्ये, तिसऱ्या वर्षी आपण पुन्हा त्याच्यावर 25-75%मध्ये आणि चौथ्या वर्षीपासून आपण पूर्णपणे सेंद्रिय शेतीची आपली जमीन तयार होते.
आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर अशी वाढ होते आणि तिथून पुढं आपण चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीपासून उत्पादन घेऊ शकतो आणि आपण विषमुक्त अन्नसुद्धा आपण खाऊ शकतो. तर हा जो काय आमचा जो काय कन्सेप्ट आहे किंवा जे काय या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो, तर विषय येतो तो फक्त आणि फक्त उत्पादनाचा. आजपर्यंत जेवढे काही शेतकरी मित्र या आमच्या मिशनला जुटलेत, सेव द मदर अर्थ काळ्या वाचवा मिशनला जुटलेत, तर कुठल्याही शेतकऱ्याचं उत्पादन मात्र घटलं नाही. कारण आम्ही त्यांना एकदम पूर्णपणे 100% सेंद्रिय शेती करा असं आम्ही बोलत नाही. तुम्ही 50% सुरुवात करा आणि स्टेप बाय स्टेप आपण त्या जमिनीतून पूर्णपणे ते विष ते रसायनमुक्त करण्यासाठी 3 वर्ष लागतात. 3 वर्षानंतर मात्र आपण त्या जमिनीमधून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आणि आपलं उत्पादन आपल्या देशाचं आरोग्य, आपलं घरचं आरोग्य आणि आपण समाजाला मोठा हातभार लावू शकतो. हेच मी या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाला जर रोगमुक्त करायचा असेल तर तो माझा शेतकरी बांधवच आहे की जो या देशाला पूर्णपणे या आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर एवढं सांगेन आणि थांबेन. माझा सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती असेल की कुठल्या का पद्धतीनं होईना परंतु आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, ही तुम्हाला माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे. नमस्कार, मी MD सदावर्ते ऑर्गॅनिक फार्मिंग या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जो काही पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्याला जर माझा हा जो काही व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक मात्र जरूर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.